नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजे 4 जानेवारीचा रिव्ह्यू. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एपिसोडला. सगळे जेवायला बसलेली असतात आणि त्याच वेळेला तन्वी तिथे येते आणि सर्वांना जाब विचारते. मी काही छोटी चूक केली तेव्हा मला घराबाहेर काढलं, जेलमध्ये टाकलं आणि सचिन जावई असल्यामुळे त्याला काहीच नाही का? तेव्हा अर्जुन लगेच म्हणतो, सचिनने केलं आहे तो गुन्हाच आहे, पण तू काय काय गुन्हे केले, असे 50 गुन्हे केले, त्याची लिस्ट काढू का बाहेर जरा? तेव्हा तन्वी लगेच म्हणते, अरे पण त्याची शिक्षा भोगली ना मी. सचिनला तर नाही घराबाहेर काढलं. तुझी बायको येते, कधी थोबडावून जाते, घराबाहेर काढ. आणि सचिनला काय केलं? सचिन परत असं करायचं नाही हं. सायली लगेच म्हणते, प्रिया तू रूममध्ये जातेस का? नाही तर हात धरून मी तुला ओढत नेईल. तेव्हा प्रिया लगेच म्हणते, त्याची गरज नाही. मी फक्त आठवण करून द्यायला आली आहे की सुभेदारांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. तन्वीने फक्त फुलबाजी लावली तर बापरे केवढा मोठा गुन्हा केला आहे. आणि सचिनने अख्खाच्या अख्खा बॉम्बच फोडला आणि अख्खं घर पेटवलं, पण तरी त्याला माफ करायचं, कारण तो या घरचा जावई ना. मस्त चाललंय. म्हणून तन्वी तिथून निघून जाते. तर लगेच अस्मिता म्हणते, हे सगळं सचिनमुळे ऐकायला लागतंय. तुम्ही याला माफ का केलं? घराबाहेर का काढलं नाही? तुम्ही माफ केले का याला? तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, नाही अस्मी, याला माफ केलेलं नाही आम्ही. मग ती लगेच रागाने उठते आणि रूममध्ये निघून जाते. तर लगे प्रताप काका म्हणतात, आता धक्केतनं अस्मी कधी बाहेर निघते तर निघो. तेव्हा लगेच सायली उठते आणि जेवायचं ताट रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते, बाबा टेन्शन घेऊ नका, मी जेवू घालते त्यांना. तर एक एक करून सर्व तिथून उठून जाता, कोणीही जेवत नाही. त्यानंतर प्रिया पडद्याआड बघत राहते आणि म्हणते, बाण निशाण्यावर लागावा तर असा. तर लगेच आपल्याला दुसरीकडे दाखवलं आहे, उद्यापासून एक सिरियल येते संध्याकाळी 7:30 वाजता. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले सिरियल येते. तर त्या सिरियलची ॲड दाखवली आहे. तर तुम्ही पण उद्यापासून नक्की बघा. आता सावित्रीबाईंची सिरियल म्हटल्यावर तर ती छानच असणार. असो, पुढे आपल्याला बघायला मिळतं आहे की अर्जुन रूममध्ये येतो तेव्हा सायली झोपलेली असते. नंतर तो लाईट ऑन करतो, त्यामुळे ती उठते. सायली रागवलेलीच असते अर्जुनवर की तुम्ही का नाही सांगितलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी ठरवलं होतं एकदा सचिनला चान्स द्यायचा आहे सुधारण्याचा, की तो सुधरेल म्हणून. तेव्हा सायली लगे उठून त्याच्याजवळ येते आणि ती म्हणते, अशा वेळेला कोणी संधी देतं का? त्याच वेळेला तुम्ही फरफटत त्यांना ओढत का घरी घेऊन नाही आलात? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी ऑफिसमध्ये त्याला फरफटत नेलं होतं आणि त्याच्या थोबाडीत पण लावली, पण हे सगळं मी अस्मितासमोर कसं काय केलं असतं? अस्मिताईला न सांगून मी काही चूक केलेली नाही असं अर्जुन म्हणतो, आणि तुला सांगून काही साध्य होणार नव्हतं. तेव्हा मला माझा वेळ घालण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा रागाने तिथून सायली निघते आणि झोपून घेते. त्यानंतर अर्जुन पूर्ण आजीकडे येतो पाणी घेऊन आणि अर्जुन म्हणतो, अस्मिताईला त्रास नको व्हायला म्हणून मी हे कोणाला सांगितलं नाही. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अरे अस्मिताला नाही, पण घरात बाकीचे माणसं पण होते. मी होती, सायली होती, कल्पना, प्रताप. तू कोणाला तरी विश्वासात घेऊन ही गोष्ट सांगायची ना, काहीतरी मार्ग काढला असता आपण. तुझा हेतू चुकीचा नव्हता, पण तुझी पद्धत चुकली. तेव्हा तुझा चुकीचा प्रश्न नाही आहे हा, सचिनच्या चुकीचा प्रश्न आहे. तेव्हा इथून पुढे काय करायचं आपण याचा विचार केला पाहिजे. आणि आता यापुढे अस्मिताची काळजी घ्यायची आणि तिला कुठलाही त्रास होणार नाही, म्हणून आपण हा विषय आता इथेच बंद करायचा. तर दुसरीकडे सकाळ झालेली दाखवली आहे. सुभेदार कुटुंब सगळे बसलेले असतात. तर सायली सर्वांना चहा कॉफी देते आणि सर्वांचा मूड कसा चांगला होईल याचा प्रयत्न करते. आणि कल्पना काकूंना म्हणते, आई आपण जे गेट टुगेदर करायचं ठरवलं आहे ते करायचं ना. तेव्हा कल्पना काकू शांत बसतात. आपण हा कार्यक्रम करून त्या बाळाला दाखवून द्यायला हवं की त्याच्या आजूबाजूला खूप प्रेम करणारी माणसं आहेत. तेव्हा प्रताप काका लगेच उठून येतात आणि ते म्हणतात की सायली तू जे बोलते ते मला पटलं आहे आणि आपण गेट टुगेदर करायचं. तेव्हा कल्पना काकू पण म्हणतात ठीक आहे. तर सगळे खुश होतात. तितक्यात अर्जुन खाली येतो आणि तो कॉफी मागणार तितक्यात सायली तिथून त्याला इग्नोर करून अस्मिताच्या रूममध्ये निघून जाते. तर हा भाग इथेच संपतो. आपल्याला पुढील भागात बघायला मिळतं की प्रिया नागराज काकांशी फोनवर बोलत असते. महिपतला पकडण्याचा प्लॅन आपण दोघांनी केला होता. मला अलगद बाजूला केलं आणि त्याला भलतीकडेच नेऊन लपवलं. मग मी काय हाताची घडी घालून बसायचं का?
तितक्यात मागे वळते तर तिला सायली दिसते. तर दुसरीकडे अर्जुन रुमाल विचारत असतो, माझा रुमाल कुठे गेला? तर सायली लगे न बोलता आणून देते, पण काही बोलत नाही. तेव्हा तो बोलतो, हां हे बरं आहे, काहीही बोलायचं नाही म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मला काही बोलायचंच नाही हे बोलतो आणि बॅग उचलून निघून जातो. तर दुसरीकडे परत प्रिया आणि सायलीचा सीन दाखवला आहे. दोघीही बाहेर गार्डनमध्ये उभ्या असतात आणि सायली प्रियाला म्हणते, या घरातली माणसं खूप चांगली आहेत म्हणून तू अजूनपर्यंत या घरामध्ये आहेस. पण या घराच्या शत्रूशी तुझा संबंध असेल ना, तर तेव्हा तू या घरातनं बाहेर जाशील, तेव्हा तुला कोणी थांबवू शकत नाही. हे लक्षात ठेव, कळलं ना? तर हा भाग इथेच संपतो. ठरलं तर मगच्या उद्याच्या भागात पुन्हा भेटूया. आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.